दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येऊन लढण्याला जगताप यांनी विरोध केला आणि पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पाहूयात। दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याला विरोध करत आणि विचारधारेवर बोट ठेवत राजीनामा दिलेल्या प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जगताप यांनी काँग्रेसचा पंजा हाती धरला। कुटुंब म्हणून विचार करत असताना आपण भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहोत। मी राष्ट्रवादी परिवार म्हणून 26.5 वर्ष तिथे राहिले। मला असं वाटतं की मी तिथून बाहेर पडले तर त्याच्यावर का टीका करावी, आणि टीका करण्यासारखं काही विषयच नाही। आज वयाच्या 47व्या वर्षी निर्णय काँग्रेसमध्ये आलोय तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये राहायचं। प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते। मला दुःख वाटतं की त्यांनी आमचा पक्ष सोडला। त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला, पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांना ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंनीही पक्षात येण्याची ऑफर दिली होती, पण दोन्ही ऑफरचा स्वीकार न करता विचारधारेनुसार आपण काँग्रेससोबत आल्याचं जगतापांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगतापांसोबत जवळपास 9 मिनिटं फोनवरून चर्चा केली। आमच्या शिवसेनेत या, तुमचा योग्य सन्मान राखू, आम्ही भाजपसोबत कदापिही जाणार नाही असं उद्धव ठाकरे जगतापांना म्हणाले। तर एकनाथ शिंदे यांनीही प्रशांत जगताप यांना फोन करून शिवसेनेत येण्याची ऑफर दिली। 26 वर्ष 6 महिने 14 दिवस त्या पक्षात राहिलो। कधीही गद्दारी केली नाही, कधी बंडखोरी केली नाही, कधीही इकडचं तिकडे केलं नाही। पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही, बाहेर कधी कळवली नाही, आणि तो तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल। कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढू नये, हा कार्यकर्त्यांसोबत आणि विचारधारेसोबत अन्याय होईल अशी भूमिका घेत जगताप यांनी पवारांच्या राष्ट्रवादीचा पक्ष सोडला। तर अजित पवारांच्याच कृपेनं जगताप महापौर झाले म्हणत रुपाली ठोंबरे यांनी जगतापांवर टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच निष्ठावंत आहेत का? पक्ष चालवायचा आहे, संघटना चालवायची आहे, पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आदेश मानले पाहिजे। मी तर प्रशांत भाऊने फार मोठी चूक केली अशी एक कार्यकर्ता बहीण म्हणून म्हणेल, कारण का कुठला अट्टहास आहे हा हडपसरच्या याच्यामध्ये। त्याच शरद पवार साहेबांनी तुम्हाला वेगळं झाल्यानंतर आमदारकी दिली, बाकीच्या त्याच्या आधी 24 वर्षापूर्वी आधी महापौर झाले, कुणाच्या कृपेने झाले? याच पवार कुटुंबाच्या कुटुंबाने झाले, माननीय अजितदादांच्या कृपेने झाले। लोकसभा आणि विधानसभेत एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या दोन्ही राष्ट्रवादी आता महापालिकेच्या निमित्तानं एकत्र येत आहेत। हेच जगतापांना आवडलं नाही। हल्ली विचारधारेच्या बाता फक्त भाषणातच दिसतात, पण जगतापांनी ते कृतीतूनही जपलंय। अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।